मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील जे चारही तालुक्यात तिथले जे विद्यार्थी शिक्षक आहेत ते सध्या आक्रमक झाले आहेत। विविध त्यांच्या मागण्या आहेत आपल्यासोबत। काय सांगाल, काय नेमक्या मागण्या आहेत? युवा कार्य प्रशिक्षणाची नेमकी अडचण काय? आमच्या प्रमुख मागण्या ह्या शासना आणि प्रशासनाकडे हे आहेत की नंदुरबार जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1500 पेक्षा जास्त मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मधून शिक्षण विभाग, आरोग्य विभाग आणि इतर महसूल विभागामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामधून 6 महिन्यासाठी आदेश हे आम्हाला देण्यात आले, परंतु आमचे जे कालावधी आहे ते 6 महिन्याच्या आदेशमध्ये नमूद करण्यात आलेला आहे। काहींचा हा फेब्रुवारी मध्ये, काहींचा जानेवारी मध्ये संपत आहे। शासन आणि प्रशासनाकडे आमची प्रमुख मागणी ही आहे की आम्हाला 6 महिन्यानंतर बेरोजगाराची पाडी न येऊ देता पुन्हा आम्हाला 6 महिन्याचे असो किंवा 11 महिन्याचे जे शासनाच्या निकषात बसेल त्या निकषाद्वारे आम्हाला पुन्हा आदेश देण्यात यावे। शासनाने प्रशिक्षण दिल्यानंतर त्या प्रशिक्षण घेतलेल्याचा जो कालावधीचा जो आम्हाला आज आम्ही प्रशिक्षण घेतल्यानंतर आम्हाला जो अनुभव मिळालाय तो अनुभव कुठेतरी आम्हाला तो साध्य करण्यासाठी आम्हाला तो संधी दिली गेली पाहिजे। निदान आम्हाला जास्त वेळ दिला तर आम्ही अजून एक त्या डिपार्टमेंटला एक मनुष्यबळ आपण देऊ प्रत्येक डिपार्टमेंटला आणि पुन्हा आम्हाला आदेश ही दिले पाहिजे। आम्हाला वाऱ्यावर न सोडता पुन्हा 6 महिन्याचे वाढीव आदेश दिले पाहिजे ही प्रमुखांना आमची मागणी आहे। म्हणून आम्ही नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, धडगाव, शहादा, तळोदा, नंदुरबार, नवापूर असे 6 तालुक्याचे नंदुरबार या जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रमुख मागण्याचे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। तर नक्कीच 1500हून अधिक जे विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत, ते आपल्या विविध मागण्यांसाठी नंदुरबारच्या जिल्हाधिकारीच्या परिसरामध्ये निदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नंदुरबारहून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।